तुमच्याशी दोन हात आणि सामना दोन्ही करायला आम्ही तयार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या हीन पातळीवर जाऊन राजकारण करण्याची आणि टवाळक्या करण्याची भूमिका म्हणजे संजय राऊत यांचं विधान आहे। या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आणि जगामध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये ज्यांचं नाव आहे अशा माननीय मोदीजींवर हीन खालच्या आणि टवाळकीच्या भाषेत बोलणं हीच उबाटा सेनेची संस्कृती आहे। मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत जणांचा ओळखला जातो आणि त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत भाषेत बोलणाऱ्यांना महाराष्ट्राने मराठीने कधीच स्थान दिलेलं नाही। संजय राऊत यांना दिवसा डोळ्या आणि उद्धवजींना दिवसा रात्री केवळ एकाच जननेत्याची भीती वाटते, कारण त्याला महाराष्ट्राचं जनसमर्थन आहे, ते माननीय मोदीजी आहेत। आणि त्यामुळे अशा असभ्य आणि हीन भाषेत बोलणाऱ्या राऊतांचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्यापेक्षा भयंकर मी बोलू शकतो, कारण मी कोकणी आहे, मी मराठी आहे, मालवणी आहे आणि माझ्या मालवणी भाषेतले शब्द संजय राऊत यांना पटणारे नाहीत। पण महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय पटावर जर मराठी सिनेमातल्या कोणाची उपाधी द्यावीशी झाली तर संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या राजकीय पटावरचं गणपत पाटील म्हणत आहे। याचं कारण कुठली गोष्ट स्वतःहून नाही, ना निवडणूक कधी स्वतः लढले, ना लोकांकडे कधी मती मागितली, ना लोकांमध्ये प्रचार करून उभं राहण्याची हिंमत ठेवली। नेहमी दुसऱ्याच्या आड राहून दुसऱ्याचं संरक्षण घेऊन अगबाई आराध्या करायचं आणि असभ्य बोलायचं आणि असभ्य वागायचं, आणि म्हणून आम्ही याचा तीव्र निषेध करतो। उद्धवजींना थेट सवाल आहे, या भाषेमध्ये तुमचे प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते हे बोलतायत, हे तुम्हाला मान्य आहे का? आणि याच हीन पातळीवर राजकारण घेऊन जायचं असेल तर उद्धवजी सार्वजनिक तुम्ही कबुली द्या की आम्हाला मान्य आहे, तुमच्याशी दोन हात आणि सामना दोन्ही करायला आम्ही तयार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।